अनुसूचित जाती जमाती आयोगातर्फे तक्रार निवारण परिषदेचं आयोजन. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांचा पुढाकार. अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आज नागपुरात राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगातर्फे तक्रार निवारण जनसुनावणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला अनेक बांधवांनी या तक्रार परिषदेचा लाभ घेतला. या आयोजनाचा मुख्य उद्देश शासकीय विभागांकडून किंवा इतर सामाजिक घटकांकडून होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन न्याय मिळवून देणं हा होता. या प्रसंगी एका भव्य शिबिराचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथं करण्यात आलं होतं. या प्रसंगी बोलताना आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम म्हणाले, समाजातील वंचित, पीडित, शोषित घटकांना न्याय देणं हे राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची प्रमुख भूमिका आहे. ही भूमिका घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होती. डॉक्टर बाबासाहेबांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आयोग संपूर्ण राज्यात अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना न्याय देण्याचं कार्य करतोय. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगातर्फे नागपुरात तक्रार निवारण जनसुनावणी परिषदेचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त आयुषी सिंग, उपायुक्त दिगंबर चव्हाण मुख्यत्वे करून उपस्थित होते. आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त आयुषी सिंग यांनी आपले मत मांडताना सामान्यातील अतिसामान्य लोकांपर्यंत न्याय पोहोचण्यात समाजाचा खरा विकास असल्याचं मत मांडलं. नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी सुद्धा आपल्या भाषणात पोलीस विभागामार्फत जर कारवाईमध्ये हयगय होत असल्यास पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित असून त्यांना आपली तक्रार द्यावी, त्यावर नक्की कारवाई होईल असा शब्द दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजपासून म्हणजेच 22 जुलै 2025 ते 22 जुलै 2026 या संपूर्ण वर्षभरात राज्यातील अनुसूचित जाती जमातींचा प्रलंबित समस्या तात्काळ सोडवण्यासाठी राज्यातील अनुसूचित जाती जमातीचा 29 आरक्षित विधानसभा मतदारसंघात ही तक्रार निवारण जनसुनावणी परिषद घेतली जाणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली. गढ़चिरौली महाराष्ट्र का उभरता स्टील पावर हाउस लॉयड्स मेटल्स की अगुवाई में माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में 4.5 मिलियन टन क्षमता प्रतिवर्ष स्टील प्लांट का ऐतिहासिक शिलान्यास, 100 बेड का अस्पताल, आधुनिक CBSE स्कूल, हॉस्टल और स्मार्ट टाउनशिप भविष्य आकार ले रहा है लॉयड्स मेटल्स के साथ.